साधारण 3-3.5 महिन्यापूर्वी यांच्याच अशा उद्रेकाला समजून म्हणा किंवा घाबरून म्हणा यांना 3 महिन्याची मुदत दिली होती मराठी सक्तीची, पण यांना मराठी काय आली नाही. 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती आणि त्याच्यानंतर यांच्या गाड्या पकडल्यानंतर काही लोकांची परमिट आहेत ते रद्द करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा हा उद्रेक आला. नमस्कार, रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ह्यांचं जे गदारोळ चालू आहे तो थोडा विचार करण्यासारखा आहे. यांनी दहिसर आरटीओला जो मुंबई में अभी मैं गाली नहीं दे सकता. आता हा मोर्चा चालू केलाय. 24 तारखेला त्यांनी कांदिवली या पश्चिम दहिसर आरटीओला जो ह्यांनी आता हा मोर्चा नेलाय. पश्चिम उपनगर भागामध्ये तिकडे जास्त परप्रांतीय आहेत आणि त्यांनी तो तिकडे जो उच्चान मांडलाय की अक्षरशः एका मराठी वाहन चालकाला सुद्धा यांनी मारलं. जर इथे प्रशासन आता घाबरलं ह्यांच्या ताकदीपुढे तर अक्षरशः आपली नाचक्की होईल. बात सही आहे. गेल्या वेळेला तर 3 महिन्याचा ह्यांना अवधी दिला होता, कळालं का? तरी सुद्धा हे शिकले नाहीत. पण ह्यांची मजल इतकी गेली की इथे कमवायला येऊन की मराठी एक रिक्षा चालक आहे त्याला मारलं. विचार करा की ह्यांनी सोय घोषित बंद केलेला आहे का? तर आम्हाला मराठी शिकायची नाही. म्हणजे हा ह्यांचा माजच आहे. सगळेच मनसे सैनिक आहेत ना, हे सगळ्यांना कुणाला मारत नाहीत. जे माज करतात, जे मला बोलायचंच नाही, म्हणजे महाराष्ट्रातला मुंबईचा पैसा पाहिजे, तुम्हाला इज्जत पाहिजे, इथली भाकरी रोटी पाहिजे, सगळं तुम्हाला इथं पाहिजे, कळलं का? आणि अशी काय आणीबाणीची परिस्थिती झाली की हे पाय लावून पळतात. बात सही आहे. मध्ये कोरोनाची स्थिती झाली त्यावेळेला पण पळून गेले. आता पण काही लोक रिक्षा घेऊन गावी पळतायत. म्हणजे ते बोलतात ना, जब जहाज डुबने लगता है तो पहिले चुवे भाग जाते. अशी यांची स्थिती आहे. यांना काय आदर बिदर नाही महाराष्ट्राचा, मराठीचा आणि कसलाच आदर नाही. हे फक्त आपल्या पुरतं बघतात. आपल्या भाषेबद्दल यांना प्रेम आहे, आपल्या राज्याबद्दल यांना प्रेम आहे, बाकी काही नाही. हे फक्त मतलबी लोक आहेत, फक्त आपलंच बघणारी लोक आहेत. त्यामुळे अशा लोकांवर दया न दाखवता प्रशासनानं ठाम भूमिका घेतली ना ती योग्य आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि संपूर्ण मराठी समाज तुमच्या पाठीमागे आहे प्रशासनाच्या. त्यामुळं आता माघार नको. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.